पवित्र पोर्टलमध्ये जेही विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी फॉर्म भरणार त्यांना आनंदाची बातमी म्हणू शकतो आपण, कारण की यामध्ये एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता असं एक परिपत्रक आलेलं आहे, यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर आपण हे बघणार आहे। तर विषय बघा, पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यास दिनांक 29/3/2025 ते 31/3/2025 रोजी कार्यालय सुरू असेल बाबत। म्हणजे याचा अर्थ असा आहे की 31 तारीख शाळा नोंदणीसाठी देण्यात आलेली आहे आणि जर 29, 30 आणि 31 या दिवसाला सुट्या असून सुद्धा कार्यालय सुरू ठेवलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की यामध्ये 31 तारखेनंतर शाळा नोंदणी सुरू होणार आहे। कारण जर हे परिपत्रक अशा प्रकारे येत असेल तर विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू शकतो। म्हणजे शिक्षक भरती टप्पा 2 हा 31 तारखेनंतर म्हणजे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होणार किंवा सुरू करायचा नसता तर हे 3 दिवस जे सुट्या होत्या त्यामध्ये कार्यालय सुरू ठेवण्याचं कारण नव्हतं। त्यामुळे जेही यामध्ये विद्यार्थ्यांनी सेल्फ सर्टिफाय करून ठेवलेले असेल ते विद्यार्थी यामध्ये इलिजिबल आहे आणि ते आता 1 तारखेपासून त्यांच्या लॉग इनमध्ये शाळा उपलब्ध करून दिल्या की ते सुद्धा शाळेला अप्लाय करू शकतात। तशा प्रकारे यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। कारण 29, 30 आणि 31 या 3 दिवसात सुट्या होत्या तरी सुद्धा पवित्र पोर्टलच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी कार्यालय सुरू ठेवण्यात आलेलं आहे। यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर जेही विद्यार्थी शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत भरणार आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। 1 तारखेला जर कोणती अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।